गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या तासाला आपण शास्त्राचे स्वरूप म्हणजे काय हे सुरुवातीला समजावून घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही शास्त्राचं स्वरूप म्हणजे काय, तर त्या शास्त्राची विशेषता म्हणजे त्या शास्त्राचं स्वरूप. आपल्याला एका वाक्यात जर सांगायचं झालं तर एखाद्या शास्त्राचं स्वरूप म्हणजे त्या शास्त्राची विशेषता होय. किंवा दुसऱ्या शब्दात जर आपल्याला शास्त्राचं स्वरूप म्हणजे काय हे जर एका वाक्यात सांगायचं झालं तर एखाद्या शास्त्रातील संपूर्ण घटक व त्या घटकातील क्रिया म्हणजे त्या शास्त्राचे स्वरूप होय. पहा, सुरुवातीला एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं की शास्त्राची विशेषता म्हणजे त्या शास्त्राचं स्वरूप होय. किंवा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर एखाद्या शास्त्रातील संपूर्ण घटक आणि त्या घटकातील अंतरक्रिया म्हणजे त्या शास्त्राचं स्वरूप होय. आता आपण सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहूया. सार्वजनिक आयव्यय हे जे शास्त्र आहे, पब्लिक फिनान्स, तर त्याचं स्वरूप पाहत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहताना प्रामुख्याने सरकारचा उत्पन्न मिळविण्याच्या पद्धती आणि सरकारच्या खर्च करण्याच्या पद्धती यांचा त्यामध्ये अभ्यास केला जातो. मग त्यामध्ये सरकारला उत्पन्न आणि खर्चामध्ये मेळ घालावा लागतो. हा मेळ घालीत असताना व्यक्तीच्या उत्पन्न आणि खर्चात मेळ घालण्याच्या उलट परिस्थिती सरकारच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये मेळ घालताना असते. आणि जर उत्पन्न आणि खर्चामध्ये मेळ घालणं शक्य नसेल तेव्हा सरकारला तुटीचं अर्थप्रबंधन करावं लागतं. आणि हे तुटीचं अर्थप्रबंधन आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर त्याला मान्यता मिळालेली आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस सार्वजनिक आयव्ययातील तुटीच्या अर्थप्रबंधनाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. आता आपण सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहत असताना सार्वजनिक आयव्यय हे कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे हे आपल्याला पाहावं. कारण सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहताना सार्वजनिक आयव्यय हे कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आणि त्यासाठी आपण सुरुवातीला जसं एखादं शास्त्र म्हणजे काय समजावून घेतलं तसं आपण सार्वजनिक आयव्यय हे कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे हे समजून घेत असताना सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहेच हे सर्व मान्य आहे. मग या शास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा एखाद्या शास्त्राची वैशिष्ट्ये काय असतात हे सुरुवातीला समजावून किंवा एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी एखादा विषय शास्त्र म्हणून संबोधण्यासाठी त्याला शास्त्र म्हणून प्रतिपादन करण्यासाठी त्या शास्त्रामध्ये काही वैशिष्ट्ये असतात. म्हणून शास्त्राची वैशिष्ट्ये काय असतात हे आपण सुरुवातीला पाहू. आता शास्त्राची एखाद्या शास्त्राला एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी
त्या शास्त्रामध्ये काही वैशिष्ट्ये असली पाहिजे. मग ती वैशिष्ट्ये कोणती असली पाहिजे? एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी त्यामध्ये काही शास्त्राची वैशिष्ट्ये असली पाहिजे. तर शास्त्राची वैशिष्ट्ये कोणती असतात ते अगोदर आपण समजावून घेऊया आणि ती वैशिष्ट्ये सार्वजनिक आयव्ययामध्ये आहेत का हे पडताळून पाहूया. आणि ती वैशिष्ट्ये जर सार्वजनिक आयव्ययामध्ये असतील तर सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहे हे सिद्ध होईल. आणि त्यानंतर मग ते कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे हे आपण समजू. तर शास्त्राची वैशिष्ट्ये काय असतात? एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी त्याची काय वैशिष्ट्ये असली पाहिजे? तर एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी त्या विषयाला किंवा त्या शास्त्रामध्ये त्या विषयामध्ये कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जाते का हे पाहिलं जाते. म्हणजे शास्त्राचं हे वैशिष्ट्य असते की त्या शास्त्रामध्ये ज्या काही घटनांचा अभ्यास केला जातो त्या घटनांच्या कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जाते का, चिकित्सा केली जाते का. जर त्या शास्त्रामध्ये कार्यकारण भाव कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जात असेल तर ते शास्त्र आहे. मग सार्वजनिक आयव्ययामध्ये अशी कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जाते का? तर होय, सार्वजनिक आयव्ययामध्ये त्या ठिकाणी कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जाते. उदाहरणार्थ, कर आकारणी केली तर त्याचे काय परिणाम होतील? कर आकारणी आणि त्या कर आकारणीचे परिणाम याची मीमांसा सार्वजनिक आयव्ययामध्ये केली जाते. तसंच सार्वजनिक खर्च वाढवला तर त्याचे काय परिणाम होतात? सार्वजनिक खर्च वाढण्याचे कारण काय? त्या कारणांची मीमांसा सार्वजनिक आयव्ययामध्ये केली जाते. सार्वजनिक खर्चाच्या परिणामांची मीमांसा सुद्धा सार्वजनिक आयव्ययामध्ये केली जाते. तसंच सार्वजनिक कर्ज असेल तर सार्वजनिक कर्जाचे काय परिणाम होतात त्या परिणामांची मीमांसा सुद्धा सार्वजनिक आयव्ययामध्ये केली जाते. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की सार्वजनिक आयव्ययामध्ये त्याच्या कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जाते. म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये कार्यकारण परिणामांची मीमांसा केली जाते, चिकित्सा केली जाते, त्याचा चिकित्सक अभ्यास केला जातो. म्हणजेच सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहे. आता एखाद्या शास्त्रामध्ये दुसरं कोणतं वैशिष्ट्य असेल तर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या शास्त्रामध्ये सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केली पाहिजे. एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी त्या विषयामध्ये विविध सिद्धांताची जी मांडणी केली जाते ती व्यवस्थित केली पाहिजे. सिद्धांत किंवा नियम त्या शास्त्रामध्ये मांडले गेले पाहिजे. केवळ सिद्धांत किंवा नियम मांडून चालत नाही, तर ते सिद्धांत किंवा नियम व्यवस्थित मांडले पाहिजे. आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा अनेक सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ, सामाजिक लाभाचा सिद्धांत, करदेय क्षमता सिद्धांत, असे अनेक सिद्धांत सार्वजनिक आयव्ययामध्ये मांडले जातात आणि या सिद्धांताची अगदी व्यवस्थित मांडणी या ठिकाणी केली जाते. म्हणून शास्त्राचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे की त्या शास्त्रामध्ये सिद्धांताची किंवा नियमांची व्यवस्थित मांडणी केली पाहिजे. तर ते वैशिष्ट्य
सार्वजनिक आयव्ययाला सुद्धा लागू होते, कारण सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केली जाते. त्यानंतर शास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते, ते म्हणजे समस्यांचा चिकित्सक अभ्यास. एखाद्या शास्त्राला शास्त्र म्हणण्यासाठी त्या शास्त्रातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्या शास्त्रामध्ये ज्या काही समस्या असतील, त्या शास्त्राशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास केला पाहिजे. मग त्या शास्त्रामध्ये चिकित्सक अभ्यास जर केला जात असेल समस्यांचा, तर त्याला शास्त्र म्हणता येते. म्हणून एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी त्या शास्त्रामध्ये त्या शास्त्राशी संबंधित समस्यांचा चिकित्सक अभ्यास केला जातो. आता सार्वजनिक आयव्यय यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा सार्वजनिक आयव्ययामध्ये चिकित्सक अभ्यास केला जातो का? तर याचं उत्तर सुद्धा होय असं आहे, कारण सार्वजनिक आयव्ययामध्ये अनेक सार्वजनिक आयव्ययाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्यांचा चिकित्सक अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ कराचा बोजा. सरकार काय करते? सरकारला प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळवावं लागतं. मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविण्यासाठी सरकार उत्पन्नाची साधनं वाढवण्याचा प्रयत्न करते आणि सरकारच्या उत्पन्नाच्या साधनामध्ये कर हे एक अतिशय खात्रीदायक उत्पन्न मिळवून देणारं साधन आहे. सरकारला जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर कराचे दर वाढवले की उत्पन्न अधिक मिळते, परंतु लोकांवर त्या कराचा बोजा अधिक पडतो आणि लोकांवर जर कराचा बोजा अधिक पडत असेल तर त्या करांचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उत्पादन वाढीवर, लोकांच्या उत्पन्न मिळविण्याच्या इच्छेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सरकारनं कराचे दर वाढवल्यामुळे लोकांवरील कराचा बोजा वाढत आहे का? तो असह्य होत आहे का? या समस्यांचा चिकित्सक अभ्यास या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो. म्हणून सार्वजनिक आयव्यय इतर शास्त्राप्रमाणेच त्या ठिकाणी समस्यांचा चिकित्सक अभ्यास करतो. त्यानंतर शास्त्राचं आणखी एक वैशिष्ट्य भविष्यकालीन अनुमान करता आले पाहिजे. एखाद्या शास्त्राला शास्त्र म्हणण्यासाठी त्या शास्त्राच्या अभ्यासाद्वारे, त्या शास्त्राच्या नियमाद्वारे, त्या शास्त्राच्या सिद्धांताद्वारे, त्या शास्त्राच्या तत्वाद्वारे आपल्याला भविष्यकालीन अनुमान करता आले पाहिजे. वर्तमान स्थितीचा अभ्यास करून आपल्याला भविष्यकालीन अनुमान करता आले पाहिजे, अंदाज करता आले पाहिजे, भविष्याचा वेध घेता आला पाहिजे. हे गुणधर्म एखाद्या विषयात असले पाहिजे तरच त्या विषयाला शास्त्र म्हणता येईल. तर भविष्यकालीन अनुमान करता येतात का? हे जे शास्त्राचं वैशिष्ट्य आहे, हे शास्त्राचं वैशिष्ट्य सार्वजनिक आयव्ययामध्ये आहे का? हे जर असेल तर सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहे असं सिद्ध होतं. आणि जर वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यकालीन अनुमान करता येत नसतील तर ते शास्त्र होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाला शास्त्र म्हणण्यासाठी त्या ठिकाणी
सार्वजनिक आयव्ययामध्ये वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यकालीन अनुमान काढता येतात का हे आपल्याला तपासून पाहावं. आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये भविष्यकालीन अनुमान करता येतात का असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सुद्धा होय असं आपल्याला देता येते. कारण सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा सरकारच्या उत्पन्न व खर्चाचा, सरकारच्या सार्वजनिक कर्जाचा या संपूर्ण सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज या संपूर्ण वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून सार्वजनिक आयव्ययामध्ये भविष्यकालीन अनुमान करता येतात. कराचे दर वाढवले तर काय होईल, सार्वजनिक खर्च वाढला तर काय होईल, भविष्यामध्ये कोणत्या गोष्टीला चालना मिळेल, सार्वजनिक खर्च वाढला तर भविष्यामध्ये कोणत्या गोष्टीवर वाईट परिणाम होईल, त्याचा भाववाढीवर काय परिणाम होईल, त्याचा उत्पादन वाढीवर काय परिणाम होईल, त्याचा लोकांच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल, त्याचा लोकांच्या खर्चावर काय परिणाम होईल याबद्दलचे अनुमान करता येतात. म्हणून सार्वजनिक आयव्यय हे सुद्धा शास्त्र आहे असं सिद्ध होतं. तर पहा विद्यार्थी मित्र, आपण या तासामध्ये सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप लक्षात घेत असताना सुरुवातीला एखादं शास्त्र म्हणजे काय याचा अर्थ पाहिला. त्यानंतर सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहे का हे तपासून पाहण्यासाठी शास्त्राची वैशिष्ट्ये सार्वजनिक आयव्ययामध्ये आहेत का याचा आपण अभ्यास करीत असताना, याची चर्चा करीत असताना शास्त्राची 4 वैशिष्ट्ये आपण आज या ठिकाणी चर्चा केली. आणि ती 4 वैशिष्ट्ये सार्वजनिक आयव्ययाला लागू होतात का हे पाहण्याचा प्रयत्न. तर शास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं की कार्यकारण परिणामांची मीमांसा सार्वजनिक आयव्ययामध्ये केली जाते का. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य पाहिलं, एखाद्या विषयाला शास्त्र म्हणण्यासाठी त्या विषयामध्ये नियमांची किंवा सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केली जाते का. आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये नियमांची किंवा सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केली जाते का हे तत्व आपण सार्वजनिक आयव्ययाला लावू. त्यानंतर त्या शास्त्राविषयी, त्या विषयातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जातो का हे तत्व आपण तपासून पाहिजे. आणि त्यानंतर सार्वजनिक आयव्ययामध्ये चौथं जे तत्व आहे का तपासून पाहिलं आपण, ते म्हणजे भविष्यकालीन अनुमान. म्हणजे वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यकालीन परिस्थितीचे अनुमान काढता येतात का. ही 4 वैशिष्ट्ये आपण सार्वजनिक आयव्ययाला लावून पाहिली. ही 4 वैशिष्ट्ये आपण सार्वजनिक आयव्यय या शास्त्राला लावून पाहिले. ह्या कसोट्या आपण लावून पाहिल्या. हे तत्व आपण सार्वजनिक आयव्ययात आहेत का तपासून पाहिलं तर हे 4ही तत्व आपल्याला सार्वजनिक आयव्ययामध्ये असल्याचं दिसून आलं. म्हणून सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहेच, त्यामुळेच ते सार्वजनिक आयव्यय हे शास्त्र आहेच हे सर्वमान्य झालेलं आहे. आणि आपण उद्याच्या तासाला सार्वजनिक आयव्यय हे कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे
याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे त्या ठिकाणी